आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। विरोधकांचा गदारोळ सुरू होता, मात्र त्या गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं आणि त्यावरती आवाजी मतदान घेण्यात आलं। त्यानंतर हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर लोकसभेची चर्चा लोकसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याचंही अध्यक्षांनी सांगितलं। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। ज्या विधेयकावरनं नीट पेपर फुटी ह्या सगळ्या प्रश्नावरनं आंदोलन झालं, 36 दिवस दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे काही झालं, त्यानंतर अखेर लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर आता हे विधेयक मंजूर करण्यात आले। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। तर रामराजे, प्रचंड गदारोळ झाला आणि हे विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं, काय नेमकं घडलं? बिलकुल गदारोळ यासाठी झाला कारण आज राहुल गांधी यांनी इडियट हा शब्द वापरला आणि इडियट हा शब्द वापरल्यामुळं हा गदारोळ झाला आणि त्यानंतर 11 वेळेस साधारणतः सभागृहाच्या अध्यक्षांनी राहुल गांधींना थांबवलं होतं। त्यानंतर किरण रिजिजू यांनी सुद्धा म्हटलं होतं की माफी मागायला पाहिजे राहुल गांधी यांनी, परंतु राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही आणि त्यामुळेच हा गदारोळ जो आहे तो वाढत गेला। परंतु अखेर हे विधेयक जे आहे ते संमत झालेलं आहे। मात्र कालचा दिवस प्रियंका गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तर त्याच्यामुळे गाजला आणि आजचा दिवस जो आहे तो राहुल गांधी यांनी इडियट हा शब्द बोललेला आहे आणि त्याचबरोबर अंधभक्त असे सुद्धा शब्द बोललेले आहेत, जे की असंसदीय भाषा वापरण्यात आली आणि त्यामुळे हे शब्द जे ते कापण्यात आल्याची माहिती आता आपल्याला मिळालेली आहे। राहुल गांधी यांनी साधारणतः 50 मिनिटं आपलं भाषण दिलं आणि भाषणामध्ये भाजपवर आरोप केले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते आणि हे सगळे आरोप करताना ओम बिर्ला जे की लोकसभाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की राहुलजी तुम्ही पेपर लीकच्या विषयावर बोला आणि या विधेयकावर बोला। परंतु राहुल गांधी हे मोदीवर बोलत होते, त्याचबरोबर इतर भाषा जी आहेत त्याचा वापर केलेला आहे, इडियट, अंधभक्त अशा भाषांचा वापर केलेला आहे आणि हे सगळं करताना ओम बिर्ला यांनी साधारणतः 11 वेळा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते थांबले नाहीयेत आणि त्यानंतर मग राजनाथ सिंग यांनी विनंती केली की जे शब्द वादग्रस्त शब्द राहुल गांधी यांनी बोललेले आहेत तर ते पटलावरून काढून टाकावे। त्यानुसार आता लोकसभा अध्यक्षांनी पण जे शब्द राहुल गांधी यांनी बोललेले आहेत ते पटलावून काढण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत। नक्कीच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। देशभर गाजलेला नीट पेपर फुटीचा मुद्दा लोकसभेतही वादळी चर्चेचा विषय ठरला। केंद्र सरकारनं परीक्षांमधील पेपर फुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं। आवाजी मतदानानं अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। दरम्यान विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि गोळीबाराचा मुद्दा लावून धरल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं आहे। आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालेलं आहे। प्रश्न ये कि खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने। जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष हुआ। हाँ वालों के पक्ष में खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने। मंत्री जी अब प्रस्ताव करें कि विधेयक को पारित किया जाए।